भोंदूकडून महिलेची 77,000ची फसवणूक, लग्नाचे आमिष, भद्रकाली पोलिसांकडून दोघे ताब्यात. लग्न करण्याचे आश्वासन देत स्मशानभूमीत पूजा केल्यास संबंधित तरुण लग्नास तयार होईल असे सांगून महिलेची सुमारे 77,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जितू अण्णाराव पवार आणि विशाल रामदास खंडागडे, दोघेही राहणार फुलेनगर पेठ रोड, पंचवटी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतलाय. पीडित महिलेची जितू पवार याच्याशी गेल्या 4 वर्षापासून ओळख असून दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं. मात्र पवार यांनी लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने विशाल खंडागडे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी स्मशानभूमीत पूजा केल्यास पवार तिच्याशी व्यवस्थित वागेल असे आणि लग्न करेल असे सांगून पूजेसाठी पैशांची मागणी करण्यात आली. महिलेकडून विविध तारखांना ऑनलाईन पैसे पाठवण्यात आले. 20 फेब्रुवारीला 10,000, 6 मार्चला 20,000, 30 मार्चला 5,000, 3 एप्रिलला 10,000, 13 मे रोजी 13,000 तर 14 मे रोजी 1900 व 17,100 रुपये अशी एकूण सुमारे 77,000 रुपयांची रक्कम उकळण्यात आली. त्यानंतर 12 जुलैला गुजरातमधील वलसाड येथून नाशिकला आलेल्या महिलेला मध्यरात्री पवार व खंडागडे यांनी भद्रकाली परिसरातील अमरधाम येथे नेले. तिथे खंडागडे यांनी लोखंडी जाळीवर लिंबू ठेवून हळद कुंकू लावले, लाह्या टाकून मंत्रोच्चार केला आणि महिलेच्या अंगावरून लिंबू उतरवल्याचे तक्रारीत नमूद आहे. पूजेनंतरही पवार लग्नास तयार झाला नाही. आणखी पूजा करावी लागेल व पवारला हळद लावावी लागेल असे सांगून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क झाल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिसांनी शुक्रवारी 21 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.